1975 ते 1977 या काळामध्ये जी आणीबाणी घोषित झाली होती आणि त्या योगाने जे काही व्यक्ती स्वातंत्र्य किंवा इतर लोकशाही मूल्यांचं जे हनन झालेलं होतं त्याचं स्मरण करणे आणि त्या काळात ज्या लोकांनी, ज्या पत्रकारांनी, कार्यकर्त्यांनी, अनेक प्रकारच्या संघटनांनी यामध्ये लढा दिला, आपलं लोकशाही मूल्य जिवंत ठेवण्यासाठी तुरुंगवास भोगला आणि मोठ्या प्रमाणात त्याग केला, यांचंही आपण स्मरण करणं, त्यांना इथं आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार स्वागत करणं हा याचा एक उद्देश होता। आणि या निमित्त आम्ही हे आणीबाणीच्या काळातलं जे अत्यंत दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन पण आम्ही इथं त्याचं एक्झिबिशन केलेलं आहे। त्यामध्ये जुने पत्र, जुने न्यूज, प्रेस कटिंग, जुने लेख, काही कविता याचं खूप असं चांगलं चित्रण केलेलं आहे आणि ते सगळ्या लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर मला असं वाटतं की या निमित्ताने नांदेडमध्ये फार मोठ्या संख्येने लोकांनी तुरुंगवास भोगलाय आणि संघर्ष केलेला आहे, त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी आज स्वागत केलं। धन्यवाद सर। यांचं मानधन नाही, त्यांचं मानधन जे शासनाने यांना घोषित केलं होतं ते आता दुप्पट केलेलं आहे आणि काही वेळा थोडंफार मागं पुढं झालं असेल, परंतु वेळेवर मानधन येते आणि यापुढेही शासन त्याच्यामध्ये कटिबद्ध आहे। धन्यवाद। थँक्यू। माधव गंगोत्री अशा लोकांना फार त्रास दिला। आज त्यांची प्रकृती अत्यंत हलाखीची आहे। धन्यवाद।